मराठी सिनेमात खाष्ट सासू म्हणून अनेक अभिनेत्री प्रसिद्ध आहेत। त्यात प्रामुख्याने दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री मनोरमा वागळे यांचे नाव सुरुवातीला घ्यावे लागेल। मनोरमा वागळे यांच्या लग्नाआधीचे नाव सुमती तेलंग होते। त्यांचे लग्न नाट्य समीक्षक मनोहर वागळे यांच्यासोबत झाले। लग्नानंतर त्या मनोरमा वागळे या नावाने नावरूपाला आल्या, त्यामुळे प्रेक्षक त्यांना मनोरमा वागळे याच नावाने ओळखतात। मनोरमा वागळे यांनी गंमत जम्मत, आम्ही दोघे राजा राणी, गडबड घोटाळा, घर जावई, आत्मविश्वास, उंबरठा, सगळीकडे बोंबाबोंब यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या। गोट्या या मालिकेत सुद्धा त्यांनी खाष्ट सासूची भूमिका साकारली होती। आगे की सोच सारख्या काही मोजक्या हिंदी चित्रपटातही त्यांनी अभिनय केलाय। पडद्यावर जरी त्यांनी निगेटिव्ह भूमिका साकारल्या असल्या तरी खऱ्या आयुष्यात त्या अतिशय प्रेमळ आणि मिश्किल स्वभावाच्या होत्या। त्यांचे 2007 साली हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांच्या मुलीने देखील काही वर्षापूर्वी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलंय। त्यांच्या मुलीचे नाव मेघा जांभोटकर आहे। मेघा जांभोटकर यांनी केदार शिंदे यांच्या साहेब, बीवी आणि मी या मालिकेत महत्त्वाची भूमिका बजावली होती। त्यानंतर 2009 साली आलेल्या रीटा या चित्रपटात त्यांनी काम केलं होतं। आज मेघा जांभोटकर हिंदी आणि मराठी मालिका विश्वातील दिग्गज अभिनेत्री बनल्या आहेत। हिंदी मालिका विश्वातील प्रसिद्ध मालिका ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत त्यांचा महत्त्वाचा रोल होता। तसेच त्यांनी ये रिश्ते प्यार के या आणखी एका हिंदी मालिकेतही काम केलंय। हिंदीमध्ये काम केल्यानंतर त्या मराठी सृष्टीकडे वळाल्या। स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेत त्यांनी अरुंधतीच्या आईची भूमिका केली होती। सध्या त्या स्वतःचे यूट्यूब चॅनल चालवतात। या चॅनलवर चाकोरी बाहेरील चार चौघी या सेगमेंटमधून ते विविध क्षेत्रातील मान्यवरांची मुलाखत घेत असतात। अशा प्रकारे आपल्या आईकडून मिळालेला अभिनयाचा वारसा मेघा जांभोटकर पुढे चालवत आहेत।